काल मी पाठ या विषयावर बोलले आणि तुम्ही सर्वांनी मला एवढे मेसेजेस केले आणि पाठाचे अनेक उपयोग जे मी बोलायचे विसरले होते ते त्याची तुम्ही मला आठवण करून दिली। म्हणजे बाळ जन्माला येतं आणि बाळाच्या मालिशसाठी आजी बसते पाटावर, बाळाच्या बारशाला बाळाला मांडीवर घेऊन आई बसते पाटावर, बाळाच्या जावळाला मामा बाळाला घेऊन बसतो पाटावर। मग जसं जसं बाळाचं वय वाढत जातं प्रत्येक वाढदिवसाला आई त्याला पाटावर बसवून त्याचं औक्षण करते। कोजागिरी असो, दिवाळीचा पहिला दिवस असो, आई मुलाचं औक्षण करते पाटावर बसवूनच। मग मुलं मोठी होतात, काहीतरी अचीव करतात आणि त्या आनंदाच्या प्रसंगी सुद्धा त्याला पाटावर बसून ओवाळलं जातं, त्याचं कौतुक केलं जातं। लग्नाची वेळ येते, मग मुला मुलीला हळद लावली जाते पाटावर बसवून। अगदी लग्नाच्या सप्तपदीच्या सुपाऱ्या आणि तांदूळ सुद्धा मांडले जातात पाटावर। म्हणजे पाट आपल्या प्रत्येक शुभ प्रसंगी आपल्याला साथ देतच आलाय आणि आपण मात्र त्याला विसरत चाललोय। हे बरोबर आहे का? अजिबात नाही। म्हणजे आयुष्यभर एखाद्या स्त्रीला पाट किती मदत करतो बघा। सांडगे असू दे, वाळवण असू दे, पाटावरच घातलं जातं। शेवया देखील पाटावर घातल्या जातात। त्या पाटाशिवाय एका स्त्रीचं आयुष्य अक्षरशः अपुरं आहे। म्हणून आता मला असं वाटायला लागलंय काही ना काही कारणाने तो माळ्यावर पडलेला पाट खाली उतरवावा आणि रोजच्या जीवनात त्याचा थोडा तरी वापर करावा। म्हणजे असं बोलायला माझ्या मुलांना काहीतरी पाठाच्या आठवणी आठवतील।